तर चला मंडळी, आमचं आता शनिवार देव मांडलेला आहे इथे. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आपल्या रोशनी होते ब्लॉग मध्ये. तर आज आहे शनिवार देव. हा नवरात्रीमध्ये हा साजरा करतात आमच्या इथं. म्हणजे नवरात्री असते तेव्हा सहाव्या मालीवर आले हा शनिवार देव. हा शनिवार देव कसा करतात हे तुम्हाला दाखवेन मी, आणि काय बनवतात नैवेद्यासाठी तर ते पण दाखवते तुम्हाला मी. आणि खाली आमच्या आईकडे खाली पाय पडवा पण अंगण्यात पाथरी वगैरे मांडून. तर त्याच्यासाठी आता वाट्यात डाळ इथे ठेवली आहे, डाळ इथे ठेवली आहे, भात, आणि इथे बघा मेन नैवेद्यासाठी पुऱ्या बनवते. हे दिसते ना, या पुऱ्या बनवते. मग तुम्हाला मी नंतरला खाली पाया पडायला जाईन ना तेव्हा तुम्हाला दाखवीन मी. चला चला मंडळी, पुऱ्या बघा एवढ्या झालेल्या आहेत. इथे चहा ठेवला यांना, इथे एक पुऱ्या एका वेळेस चढल्या बघा द्या. बापरे, हे तर फुकणार नाही वाटते. चला एवढे सगळे आता करून घेते, मग तुम्हाला दाखवते मी. तर चला मंडळी, आपल्या मस्त पुऱ्या झालेल्या आहेत बघा, पूर्ण ढोमणा भरला असा. तर चला आता मी तयार होते, मग तुम्हाला मी खाली पाया पडायला नेते. हे बघा पुरी. चला दमलो. तर चला मंडळी, आता मी तयार झाल्यावर तुम्हाला भेटेल मी. आता मी साडी वगैरे घालते, मग भेटू आपण. चला. तर चला मंडळी, मी आता तयार झाली आहे. आपण शनिवार देवाची पूजा करूया. चला. आणि देवाला सांगते मी असंच शनिवार दर पिढ्याने पिढ्या आम्ही असंच म्हणजे करू. आता आमची सासू करते ना, पुढची पिढी आमची मुलं चालवतील. तर चला खाली आपण पाया पडूया आणि तुम्हाला ताट पण दाखवते. थांबा. इथं आहे हार, नारळ आणि पुऱ्या. मेन नैवेद्य आमची इथं पुऱ्या असतात मंडळी. तर याच्यामध्ये पिवळा धागा पण बनवतो आम्ही, तो हाताला बांधायला तिथं ठेवून. आणि काकडी असते ते आई घेणार आहे. तर मी फक्त पुरी आणि नारळ घेतलेला आहे. हा शनिवार देव आहे ना आमच्या इथं फक्त नवरात्रीमध्ये करतात. आता हा 6व्या मालीवर आलेला आहे. तर चला जाऊया खाली पायी पडायला पण. तर माझा जेवण पण झाला बघा मंडळी. मस्त वाटाण्याची भाजी केली यांच्यासाठी. आणि इथं आपल्या शनिवार देवाला नैवेद्य काढलेला आहे. इथं डाळ केलेली आहे, इथं पापड आणि भात घातलेला आहे. आता वाजले 12:15 वाजले. तर अजून टाइम आहे, अजून आरती झाल्यावर सगळे येतील ना. तर चला. तर चला मंडळी, बघा हे आहे ना, हे लागतात अजून पाय पडायला. चला. आणि इथं आईने तयारी केलेली आहे. चल. तर मंडळी अशा शेंगा पण लागतात भाजलेल्या, देवा म्हणजे तिथं ठेवायला नैवेद्य. उकडून पण घेतात का? पण भाजून घेतले नाही मी. आमच्या निवठ्या लागतात, उकडून केरतात.
तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव विद्याधरं तमेव तमेव सर्वं मम हरेन वाचा विष्णुदेव पूजा करावा परमेश्वरा करुणे यज्ञ नारायण नारायण अष्टम विष्णु नारायण कृष्ण सर्वदेव श्रीरं मातं भक्तावनं जानकी नायकं हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण पाऊस कोणी आले पाणी टाकायला पाणी इथं आता आमचं झालेलं आहे शनिवारदेवची पूजा आणि हा धागा आता नारळ फोडून धागा बांधते आई असं धागा बांधायला लागतं हे बघा चला आता नारळ फोडून घेतात सगळी हा काकडी आपट बजे जरा जरा फोन तू फोड काकडी तू फोड बजे पाणी टाक जय श्रीराम बस बजे तुला पैसे बोला कर बघा खंडोबाला फोरला आता या काकड्या तर चला आता हे पाया पडायला आलेले आहेत चला आता शनिवारदेव आमची झालेली आहे पूजा आणि आता आई गाणी बोलत आहेत कुठला पियाला देते शनिवारदेव दर्शन देते पियाला देते दर्शन देते गोंड्याचा मान त्याला अर्पण देते जरा सुरत्या जोराने त्याला काय न देते सावलीचे शेंगा त्याला अर्पून देते कापून देते अर्पून देते सोन्यारान बसे मान त्याला काकडीचा मान त्याला अर्पून देते सोन्यारान बसे
थोडीशी चाल लावली शनिवार देवच्याला, गाणी बोलली. चला तर बाबा पाय पडला आमचा. चला बाबा पाय पडून झाले. तर चला मंडळी, आमची शनिवार देवाची पूजा झालेली आहे आणि आम्ही हा नवरात्रीमध्ये हा आम्ही साजरा करतो आणि हा 6व्या मालीवर आलेला आहे. तर तुम्ही बघलेच असेल ब्लॉगमध्ये मी कशा प्रकारे केली पूजा त्याची. तर चला माझा ब्लॉग आता इथेच संपवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. अशाच पुढच्या वर्षी तुम्हाला हा ब्लॉग पुन्हा दाखवणार आहे. आणि पिढ्याने पिढ्या ही परंपरा आहे, पिढ्याने पिढ्या परंपरा अशीच आहे आणि अशीच चालू राहणार आहे.